माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरीच्या तीरी, आहे भीवरीच्या तीरी। रामकृष्ण हरी माऊली। हा अभंग ऐकल्यानंतर आपल्याला आठवण होते ती संत एकनाथ महाराजांची। यात संत एकनाथ महाराजांच्या बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ। नमस्कार, मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक। पैठणच्या मातीने घडवलेला हा तेजस्वी तारा म्हणजे संत एकनाथ महाराज। ते वारकरी संप्रदायाचे एक उज्ज्वल रत्न होते। सूर्यनारायण आणि रुक्मिणी मातेचे ते सुपुत्र होते। 1533 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचे संगोपन त्यांची आजी आणि आजोबा यांनी केले। जनार्दन स्वामीच्या कृपाछत्राखाली नाथांनी ज्ञानोपासना केली, जिथे साक्षात दत्तात्रयांनी त्यांना द्वारपाल म्हणून साथ दिली। 40 गावचे मूळ रहिवासी असलेले जनार्दन स्वामी देवगिरी दरबारात अधिपती असूनही नाथांना गुरुस्थानी लाभले। त्यांची गुरुसेवा इतकी निस्सीम होती की दत्तात्रयांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले असे मानले जाते। गृहाश्रमात राहूनही परमार्थाची वाट कशी चोखाळावी याचा आदर्श नाथांनी घालून दिला। वैजापूरच्या गिरिजाबाईंशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांना गोदावरी, गंगा या 2 कन्या आणि हरिपंडित नावाचे पुत्ररत्न प्राप्त झाले। हरिपंडितांनी नाथांचे शिष्यत्व पत्करले आणि त्यांच्या समाधीनंतर दरवर्षी नाथांच्या पादुका पंढरपुरास नेण्याची परंपरा सुरू केली। बये दार उघडचा अभंग घुमवत नाथांनी अभंग, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळात समाज प्रबोधनाचा यज्ञ पेटवला। संत कवी, पंत कवी, तंत कवी असे तिन्ही पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात एकवटले होते। एका जनार्दन ही त्यांची नाममुद्रा त्यांच्या गुरुभक्तीची साक्ष देते। एकनाथी भागवत, भावार्थ रामायण हे त्यांचे अलौकिक ग्रंथ आणि ज्ञानाचे, भक्तीचे अथांग सागर आहेत। रुक्मिणी स्वयंवर आणि त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाण ही दत्ताची आरती त्यांच्या लेखणीतून अवतरली। ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत समाजाला देणारे ते होते। हा त्यांचा सर्वात मोठा वारसा आहे। जातीभेदाच्या भिंती पाडून नाथांनी अस्पृश्यतेवर प्रहार केला, माणुसकीचा झेंडा उंचवला। ज्या काळात अस्पृश्यांची सावली टाळली जाईल त्या काळात नाथांनी एक महार मुलाचा जीव वाचून समाजाला धक्का दिला। त्यांचा रोडगा या भारुडातून स्त्रियांच्या दुःखाला त्यांनी वाचा फोडली। फाटकेच लुगडे, तुटकीशी चोळी, शिवाय दोराच नाही, मला दादला नको ग बाई। अशा प्रकारे तिच्या मुखभावनेतून तिच्या विचारांना व्यक्त करण्याचे काम संत एकनाथांनी केले। महारीन, पटरीन, माळी, कुंटीन, भटीन, बैरागीन अशा समाजातील वेगवेगळ्या जातीतील स्त्रियांची प्रतिनिधित्व स्वरूपात स्त्रीची योजना करून त्यांनी तमाम स्त्रियांचे दुःख शब्दात मांडले। जनजागृतीसाठी त्यांनी वासुदेव संस्थान नावाची अनोखी चळवळ सुरू केली, जिथे वासुदेवांनी घरोघरी जाऊन भजनांमधून धार्मिक संदेश दिला। त्यांच्या कार्यामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली आणि त्यांना भक्तीच्या माध्यमाने गृहाश्रमात राहून आध्यात्मिक विकास साधता येते हे पटवून दिले। संत एकनाथ महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातील एक निश्चिम भक्त। विठ्ठलाला परमार्थ मानून त्यांनी आपले आयुष्य विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले। संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांसारख्या वारकरी संप्रदायातील अनेक संतांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक। पब्लिक माईक या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी।